येऊ का ग आतमध्ये? ये वहिनी, काही काम होतं? नेहा, अगो काय केबिनची खोली सुंदर आहे तुझी. वाव, अगो पण हे चित्र नाही कळत आहे, पण हे कळतंय मला. हे मस्त दिसतंय. ए, इथून दिसतं का ग बाहेरचं? बघू बघू. वहिनी, केबिनची खोली नाही, फक्त केबिन. दिसते, मला काय माहिती. काही काम होतं का तुला? आता मी काय सांगायचं, तू सांग मला. काही काम करायचं असेल तर मी सगळं काम करेन. अय्या, एवढ्या फाईल्स आहेत का इकडे? एवढं काम करणार आहेस तू? हो, ह्या कधी वाचणार तू? अगं उलटे आहेत. हा, तुझ्याकडे तोंड करून ठेवलंय ना. हे काय नेहा, यात काय लिहिलंय ते ओ का ठो कळत नाहीये ग मला. असू दे, पण मग मी काय म्हणते, मी काय काम करू? मी असं करू का, मी तुला फोन वगैरे लावून देऊ का कोणाला? म्हणजे आया किती छान आहे, अगदी वायर पण नाही घ्यायला. मी याच्यावर. हे तुझं काम नाहीये. मग तुझं काम आहे डेटा एंट्री करणं. मी तुला फाईल्स देते आणि त्यानंतर तू जाऊन HR ला. कुणाचं? आपण एक काम करू वहिनी, आधी तुला ट्रेनिंग देऊ. चालेल चालेल, तू म्हणशील तसं. तू म्हणालीस तर मी कोणाकडे शिकून गेले त्यारे. पण कोण मला शिकवणार? कोण? मी कोणाबरोबर काम करायचंय? मी शेफालीला सांगते, ती शिकवेल तुला. तू तिच्या बरोबर राहा 2 दिवस. ती कसं काम करते ते सगळं बघून घे, तुझं काम शिकून घे आणि मग मी तुला काम देते. अरे बाई, तू म्हणशील तसं. मस्त वाटतं इकडे. आई, अगं गोल फिरते तुझी. पण छान आहे, मस्त आहे. वहिनी ऐक ना, तुला इथे बसता नाही येणार, तुला बाहेर बसावं लागेल. का? मी का नाही इथे बसायचं? मी इकडे बसते ना नेहा. अगं इथे गार वाटते, बाहेर माझी कोणाशी ओळख नाही. कुठे तिकडे जाऊन मी काय करू? त्याच्यापेक्षा तू तुझं काम कर. तुझं काम संपलं की मग आपण गप्पा मारत बसू इकडे. वहिनी तसं नाही, काय आहे ना, कंपनीचे काही रूल्स असतात आणि हे बॉसचं केबिन आहे. एम्प्लॉईज सगळे बाहेर बसतात वहिनी. हो का? मग मी बाहेर जायचं? सॉरी, पण हो. ठीक आहे. तू काय बाबा आता बॉस झालीयस ना, म्हणल्यावर तुझं ऐकायलाच पाहिजे मला. जाते मी, बाहेर बसायला जाते. हा यश, बोल. नेहा, बिझी? नाही, बोल ना. झालं ना त्या जॉईन? ऑल ओके? हा, ऑल ओके. पण कामाआधी तिला बऱ्याच गोष्टी शिकाव्या लागणार आहे यश. आय नो. हळूहळू शिकतील त्या. काय लहान ऑफिसेस आणि कॉर्पोरेट्सचं स्ट्रक्चर, त्यांचं कल्चर, त्यांचं वर्किंग ॲटमॉस्फिअर सगळंच वेगळं असतं. आणि आपलं ऑफिस आपल्या जगभरातल्या ऑफिसेसचं कल्चर फॉलो करतं. सो ते समजून घ्यायला थोडा वेळ तर लागेल त्यांना. लेट्स गिव्ह अस सम टाइम आणि बघूया मग काय होतं. ठीक आहे, मग ठेवू? ठेव, बाय. नक्की ठेवू फोन? नाही म्हणजे मला असं वाटलं की फोन ठेवायच्या आधी. यश, हे ऑफिस आहे. बाय. हे बघ, तू जर का आता फोनवर नाही दिलीस ना तर मी तिथे येईन. अच्छा, धमकी देतोयस मला? माय गॉड. नाही नाही, मी फक्त इन्फॉर्म करतोय, तू आता जर का फोनवर नाही दिलीस तर मी तिथे येईन. ठीक आहे, मग ये. मला आता काम आहे, मी ठेवते फोन. बघू आपण. बाय. हॅलो नेहा. ओके, दॅट्स बोल्ड. नीट खेळ ग बाळा. आलात का? आणलत का सगळं? का विसरलात? नाही. अहो काय विचारते मी, आणि असे काय चालताय? अगं असं पटापट फिरलं ना की आठवतं असं म्हणतात. कोणीतरी काहीतरी सांगतं आणि तुम्ही नवे नवे प्रयोग करत असता. असं चालून आठवत असतं तर काय होतं? बघू दे तरी आठवतंय का? काय आठवताय मला सांगा बरं, माझ्या लक्षात असेल.
अगं तो परीचा ड्रायव्हर आहे ना, त्याला मी पाहिलाय कुठेतरी. त्याला मी ओळखतो, म्हणजे कदाचित भेटलो सुद्धा असेल, पण कुठे तेच आठवत नाही ना. ऍक्च्युली त्या दिवशी आठवलं पण होतं, पण लगेच विसरलो. तो भुंगा गेलाच नाहीये का अजून? काय करावं बाई तुमचं? मला पण कळत नाहीये काय करावं. एक थोडे बदाम पिस्ते खाल्ले तर आठवेल का? काय नाव आहे त्या ड्रायव्हरचं? नाव नाव नाही आठवत, पण असं उंचा पुरा आहे, गोरा आहे आणि नजर ना त्याची बेरकी आहे. काहीतरीच तुमचं. बरं, नाहीतर शार्प म्हण. दाढी अशी मस्त दाढी आहे नाही का? ए नाही बाबा, दाढी मिशीचं काय आठवत नाही. आता आपण असं करूया, उद्या तो आला ना की त्याला इथे जेवायलाच थांबवूया आणि मग त्यालाच विचारूया कुठे भेट झाली होती, कधी, ओळख कुठली आहे. म्हणजे मग सगळं कोडं उलगडेल. ही तुझी आयडिया एकदम मस्त आहे. म्हणजे काय, एकदा डोक्याला भुणभुण आहे ना, ती कायमची बंद होईल, डोक्याचा ताप नाहीसा होईल. हे पण समजा तू त्याला ओळखलं नाहीस किंवा त्याने मला ओळखलं नाही तर? आता काय हा तुमचा प्रश्न आहे? तुम्ही फेऱ्या मारा बरं, मी चहा टाकते. हा हे मस्त आहे चहा. मॅडम लंच टाइम. तुम्ही जेवून घ्या, मी नंतर जेवते. एकटाच मॅडम. यश, तू मी तुला म्हणालो होतो ना येईन म्हणून, आलो. इथेच जवळच मीटिंग होती का? हो, संपवली आणि आलो उडून. वेडायस ना यश. हो, तुझ्यासाठी. जेवलास? चल जेवली. कुठे? कॅन्टीन मध्ये. ऐक ना, मी काय म्हणतो, आज आपण इथेच जेवूया का? चालेल. चालेल. हे सगळं ठीक आहे, पण स्वीट डिश काय? स्वीट डिश नाही आणली मी. याला काय अर्थ आहे? स्वीट डिश तर हवी ना मला. मला 5 मिनिटं दे, मी काय नाही नाही, म्हणजे मला तर हल्ली लागते ना स्वीट डिश, इधर जेवताना किंवा जेवणाच्या आधी नंतर. यश, मला माहिती नव्हतं ना तू असं येणार आहेस. मी काहीतरी बनवलं असतं. हा, तेही बरोबर आहे. खरं तर एक आहे स्वीट डिश. काही बोलतोस तू? अरे एक मिनिट. नाही म्हणजे मी तुला सांगितलं होतं मी येणार, मी माझा शब्द पाळला. नाव इट्स युअर टर्न, कम ऑन. यश, इथे सीसीटीव्ही कॅमेराज असतील. मी सगळे बंद करून आलो. हे बघ, तू फोनवर माझं नाही ऐकलं, आता माझं ऐकलंच पाहिजे. ओके, चल फटाफट, कोणीतरी येईल आता. न्या, चलो चलो. नेहा, येतेस ना जेवायला? हो वहिनी, आले मी. 5 मिनिटं दे, माझी मीटिंग चालली आहे. ये ग लवकर. तुम्ही जेवून घ्या वहिनी, मी नंतर येईन जेवायला. दिस इज नॉट फेअर. हे काउंट केलं जाणार नाही. ओके, ही अशी नाही स्वीट डिश. नीट परत एकदा. नाही नाही नाही, आता झाली स्वीट. हे काय नाही बघ, जेवायच्या आधी तुला ऑलरेडी स्वीट डिश मिळाली. आता जेवून घे. मी परीला एक फोन करू फक्त. शुअर. हॅलो बंडू काका. काका, परी कुठे? अच्छा, ड्रायव्हर वर घरी गेली का? बरं, ठीक आहे.
ड्रायव्हर काका, 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 प्लीज या ना, कोणी आहे का? अरे बेटा काय झालं बेटा? अजिबात घाबरू नको बेटा, मी आता तुला सोडून कुठेही जाणार नाही. आजोबा, अरे परी आली परी आली परी आली. काय कशी झाली शाळा? खूप छान. अरे वा, काय काय मज्जा केली? मी खूप मज्जा केली. आजोबा, तुम्हाला आज माहितीये काय झालं? नाही, तू सांग. आज मी ना गाडीत झोपले होते आणि काहीतरी वाजलं म्हणून मला जाग आली आणि आजूबाजूला बघितलं तर कोणीच नव्हतं. पण मी एकटीच होते. मी हाक पण मारले पण कोणी ऐकतच नव्हतं. अरे बापरे, मग? आजोबा, तुम्ही मला चिडवताय ना? अगं नाही ग सोनी, कशाला चिडव मी तुला? मी खिडकीतून बाहेर पडले तर ड्रायव्हर काका दिसतच नव्हते. मग मलाच रडू यायला लागलं. ड्रायव्हर काका धावत आले आणि दार उघडलं. अगं पण तुला ते असे सोडून गेले कसे? तू त्यांना दम नाही दिला का? ओरडली नाहीस का तू त्यांना? त्यांना तहान लागली होती. ते पाणी पिण्यासाठी गेले होते. मी त्यांना ओढू कशी ना? उलट मी उठले ते धावत धावत आले. मी तर त्यांच्या कुशीतच शिरले. ते म्हणाले की मी तुला परत कधीच असं सोडून जाणार नाही. वा, आजोबा, ड्रायव्हर काका खूप चांगले. ते कधीच गाडी फास्ट चालवत नाही. का ग? कारण मला भीती वाटते ना, म्हणून. असं होय? ते माझी खूप केअर घेतात. तुझ्या या ड्रायव्हर काकांना एकदा भेटायला हवं मला. नक्की बेटा, तुम्हाला पण ते आवडतील. बंडू काका सुद्धा भेटलेत त्यांना. बंडू काका त्यांना म्हणत होते मी तुम्हाला ओळखतो. अगं पण ते ओळखत असतील. ओळखत असतील तर ड्रायव्हर काकांनी नसतं ओळखलं. अरे हो, वा 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 वा, परी हुशार. For the most beautiful lady ever. थँक यू. For the most beautiful mother ever. थँक यू. परीचं होमवर्क चेक करू? Sure. For my best friend ever. काय चाललंय का तुझं?
and for the most understanding, loving, caring wife ever. थँक्यू सो मच. जरा बस. काय झालं, काय प्रॉब्लेम? प्रॉब्लेम कुठे काय, मला तुला छान गुलाबाची फुलं द्यावीशी वाटली, मी दिली. खरंच? या सिक्स्थ सेन्स असतो का बायकांना? ऍक्च्युली काय नाही की मला 3-4 दिवसांसाठी US ला जावं लागतं. मी गेलो तर चालेल? नाही. नाही म्हणजे हॅलो, एक मिनिट. नाही म्हणजे माझी खूप इम्पॉर्टंट कॉन्फरन्स आहे तिकडे नेहा, मला जावं लागणार आहे. नाही. नेहा, ऐक, इट्स $1 billion डील. आय कॅनॉट जस्ट नॉट गो. तू जर असा गेलास तर पुण्याहून स्पेशली ऑफिसमध्ये माझ्याबरोबर स्वीट डिश खायला कोण येईल? असे गुलाब देऊन माझं कौतुक कोण करेल? सॉरी यार, ही खूप महत्वाची कॉन्फरन्स आहे म्हणून मला जावं लागेल, अदरवाईज मी थांबलो असतो. इट्स ओके. काम महत्वाचं आहे आणि इथे सगळे आहे आमची काळजी घ्यायला. तू बिंदास जा. नक्की? नक्की. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. तुम्हाला कुठेतरी बघितलंय मी, कुठे तर नाही आठवत, पण या बंडू काकांचा काहीतरी बंदोबस्त करावाच लागणार, नाहीतर हा म्हातारा त्याच्या बायको समोर नेऊन उभं करायचा आणि सगळा पट्ट्या बोळ होऊन जायचा. याचा काहीतरी बंदोबस्त करावाच लागणार.